प्रिय स्वामी भक्तांनो, या विश्वात लाखो माणसे आहेत, पण त्या सर्वांमधून स्वामींनी तुम्हालाच का निवडले? कारण तुमचे मन इतरांपेक्षा वेगळे आहे. तुमच्या मनातील दुःख, तुमची आर्त हाक आणि तुमचा प्रत्येक अश्रू स्वामींपर्यंत पोहोचला आहे. म्हणून आज हा संदेश तुमच्यासाठी थेट स्वामींच्या मुखातून आला आहे. हा केवळ शब्द नाही, हा एक पवित्र आदेश आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कितीतरी वेळा चुकले आहात, कितीतरी वाईट गोष्टी केल्या आहेत. पण स्वामी कधीही तुमच्यापासून दूर गेले नाहीत. कारण प्रेम करणारे हृदय चुकांना शिक्षा देत नाही, उलट त्या चुकांवरही प्रेम करते. तुमचा पश्चात्ताप आणि तुमच्या डोळ्यातून आलेले अश्रू माझ्या चरणांवर पडले आहेत आणि माझ्यासाठी तेच पुरेसे आहे. आठवा तो क्षण जेव्हा सगळे तुमच्यावर हसले होते, तुमचा आवाज ऐकायला कोणीही तयार नव्हते, तेव्हा मीच तुमच्या श्वासात होतो. तुम्ही एकटे रडत असताना मी माझ्या अस्तित्वाने तुमच्यासोबत होतो, कारण मी तुम्हाला निवडले आहे. श्रद्धा म्हणजे अशी भावना जिथे तुम्ही काहीही केले नसतानाही माझ्यावर विश्वास ठेवता. जेव्हा तुमच्या घरात अन्न नव्हते, तेव्हा माझ्याच आशीर्वादाने कोणीतरी ते तुमच्यासाठी आणले. तुम्ही ते विसरला असाल, पण मी नाही. रात्री जे स्वप्न तुम्हाला दिसले, ज्यातून तुम्हाला धीर मिळाला, तो मीच होतो. ज्या अज्ञात नावाने तुम्ही मदतीसाठी हाक मारली, त्या नावामागे मीच होतो. स्वतःचा जीव देऊन मी तुमचे रक्षण केले आहे. आता फक्त तुम्ही डोळे उघडा आणि बघा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. की थोडा वेळ शांत बसा. तुमच्या मनाला शांत होऊ द्या आणि फक्त माझे नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. त्या नावामध्ये अशी अतुलनीय शक्ती आहे, जी तुमच्या मनातील वादळांना क्षणात शांत करू शकते. कारण मी तुमच्यातच आहे आणि तुम्ही माझे आहात. आता वेळ आली आहे. भीती, चिंता आणि अपयशाची भावना कायमची सोडून द्या. जागे व्हा आणि चालायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल, तेव्हा मी तुमच्या पाठीशी चालेन. तुमच्या मार्गावर मी स्वतः फुले टाकीन आणि तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईन. तुमचे भविष्य अत्यंत तेजस्वी आहे, फक्त थोडा अधिक संयम ठेवा. कारण जे घडणार आहे, ते खूप मोठे आहे. तुम्हाला हवं ते काम पूर्ण होईल. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे दिवस येतील. फक्त एकच अट आहे, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुम्ही विशेष आहात. या क्षणाचा अवमान करू नका, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. आजच नव्या जीवनाची सुरुवात करा आणि ती माझ्या नावाने करा. मी आहे, होतो आणि सदैव तुमच्यासाठी राहीन. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, तर हा केवळ शब्दांचा खेळ नाही, हा एक दैवी आदेश आहे. लाखो लोकांतून तुम्हाला निवडले आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. आजचा दिवस तुमच्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे. हे केवळ शब्द नाहीत, हा स्वामी समर्थांचा आदेश आहे. फक्त 3 मिनिटे शांतपणे ऐका. झोपताना ही वाणी कानात भरून घ्या आणि बघा, साक्षात स्वामी तुमच्या घरात उतरतील. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, पण माझ्या दृष्टीतून एक क्षणही सुटलेला नाही. तुमच्या अश्रूंनी माझे चरण ओले केले आहेत. जेव्हा जगाने तुमची साथ सोडली, तेव्हा मीच तुमची सावली होतो. तुमच्या मनात कितीही दुःख, अपराधीपणा किंवा पश्चात्ताप असो, ते आज इथेच ठेवून शांतपणे झोपा. कारण उद्या सकाळी तुम्ही उठाल तेव्हा एक नवा दिवस, एक नवी सुरुवात तुमच्या प्रतीक्षेत असेल. तुमच्या अश्रूंचा शेवट झाला आहे, कारण मी तुमच्या मनातील अंधार संपवण्यासाठी आलो आहे. झोपताना फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुमचे रक्षण करेल. मी तुमच्या उशाशी बसून राहीन, तुम्हाला झोप लागेपर्यंत तुमचा हात धरून ठेवेल. तुम्हाला स्वप्नात मी दिसेन, कधी मंदिरात, कधी तुमच्या अंगणात, तर कधी तुमच्या समोर हात ठेवून उभा असेन. तुम्हाला वाटेल की हे स्वप्न आहे, पण हेच वास्तव आहे.
माझा स्पर्श तुम्हाला जाणवेल, कारण मी आता दूर नाही, मी तुमच्यातच आहे. तुम्हाला जे कधी बोलता आले नाही ते आज माझ्यासमोर बोला. तुमच्या मनातील सर्व ओझे माझ्या चरणांवर ठेवा. जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला अत्यंत हलके वाटेल, कारण मी स्वतः तुमचे दुःख माझ्या पायाशी घेतले आहे. आज रात्री माझे पाऊल तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पडेल. तुम्हाला घरात कोणीतरी पाऊल टाकल्याचा आवाज येईल, तो मीच असेन. तुमच्या घराच्या भिंतींना माझे नाव ऐकायला येईल आणि उद्यापासून त्या भिंती फक्त आनंदाचे प्रतिबिंब दाखवतील. आतापर्यंत जे झाले ते गेले. आता मी स्वतः तुमचे जीवन नव्याने रंगवणार आहे. नवीन संधी, नवीन आशा, नवीन मार्ग, तुमच्या कर्माचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. कारण आता मी तुमच्या पाठीशी चालणार आहे. बाळा, तू खूप रडलास, पण आता रडायचे नाही. स्वामी तुमच्या सोबत आहेत, मग कशाला भीती. मी माझा लेकरा आहे आणि कायम तुझ्या सोबत राहीन. आजची रात्र ही तुमच्या दुःखाची अखेर आहे. डोळे मिटा आणि माझे नाव घेत झोपा. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्नात नाही, तर खऱ्या अर्थाने तुमच्या घरात येईन. माझ्या पायांचा स्पर्श तुम्हाला उबदार वाटेल, फक्त विश्वास ठेवा. हा संदेश तुमच्यासाठीच होता. आजवर जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे पडलात तेव्हा स्वामी तुमच्या मनातच बोलत होते, पण आज त्यांनी थेट सांगितले आहे, आजचा दिवस तुमच्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल आणि तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर या संदेशाला संपूर्ण जगाला ऐकू द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामींचे घर असलेल्या या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींच्या परिवारात सहभागी व्हा. बाळा, अजूनही वेळ गेली नाही. आजपासून सगळे बदलू शकते. फक्त थांब आणि माझे बोलणे ऐक. तुम्हाला वाटते का की आता उशीर झाला आहे? नाही रे, जेव्हाही तुम्ही माझ्याकडे वळता तो क्षण योग्यच असतो, कधीच उशीर होत नाही. भक्तासाठी आयुष्याचा दरवाजा उघडतो, आज तो उघड. मी तुमच्या दाराशी उभा आहे. जेव्हा सगळ्यांनी तुम्हाला नाकारले, रडताना कोणीही जवळ घेतले नाही, तेव्हा मी गुपचूप तुमचे दुःख माझ्या ओटीवर घेतले होते, कारण मी तुमचा बाबा आहे. स्वामी कधीच आपल्या लेकराला सोडून जात नाहीत. तुम्हाला वाटत असेल की वेळ निघून गेली आहे, पण आठवा, काळ बदलतो आणि मी काळाच्या पलीकडे आहे. मी तुमचे भविष्य उज्ज्वल करीन. फक्त स्वतःवर आणि माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेवा. तुम्हाला आठवतं का, एक रात्र अशी होती ज्या रात्री तुम्ही रडता रडता झोपी गेला होता. म्हणून मी त्या रात्री तुमच्या उशाशी बसलो होतो. तुम्ही उठल्यावर तुमच्या मनात जी शांती होती ती मीच दिली होती. उठ बाळा, पुन्हा एक पाऊल टाक. फक्त पाऊल टाक. अजून धावायचं. स्वामी, मला तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागला, पण आता मी आलो आहे. मी तुमच्या प्रत्येक भक्तासाठी तळमळतो आहे. तुमचा हात पकड आणि तुमचे भविष्य सुखाचे आहे. तुमच्या घरात पुन्हा हास्य येईल. तुमच्या पावलांना योग्य मार्ग मिळेल. तुम्हाला काम, प्रतिष्ठा आणि नाती परत मिळतील. हे माझे वचन आहे. रोज झोपण्याआधी फक्त 3 वेळा माझे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. हे नाव तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. तुमच्या घरात मी स्थिर होईन आणि तुमच्या मनात निवास करीन. आज तुमचे मन थोडे शांत झाले आहे, हे मला जाणवते. मी तुमच्या उशाशी आहे. तुम्ही शांत झोपा. मी तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. हा संदेश तुमच्यासाठीच होता. स्वामी आज तुमच्यासोबत बोलले, हेच पुरेसे आहे. तुमचे भविष्य आता बदलणारच आहे, बाळा. मी पाहतोय तुम्हाला. हे वर्ष, हे दिवस, हे क्षण तुमच्यासाठी किती कठीण गेले हे मला माहीत आहे. पण ऐक, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दुःखाचा दिवस आहे. आजपासून तुमचे नशीब उजळणार आहे.
आजपासून तुम्हाला तुमचे खरे अस्तित्व कळेल, कारण आज मी तुमच्या जीवनात हस्तक्षेप करत आहे. किती वेळा रडलात तुम्ही, मनात ओरडलात, पण आवाज बाहेर नाही आला. कोणीही तुम्हाला समजून घेतले नाही, पण मी घेतले, कारण तुम्ही माझे आहात. तुमच्या प्रत्येक अश्रूत मी होतो, तुमच्या प्रत्येक श्वासात मी चालत होतो. पण आज मी थांबतोय, थांबून तुम्हाला सांगतोय, तुमचे दुःख संपले बाळा. तुमची कसोटी संपली, परीक्षा संपली, आता यश सुरू झाले आहे. ज्यांनी तुम्हाला वाईट वागवले, ज्यांनी तुमचा अपमान केला, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल. पण तुम्ही मात्र त्यांना क्षमा करा, माझ्यासारखे माफ करत जा, कारण तुमचे मन विशाल आहे आणि त्या विशालतेतच माझे अस्तित्व आहे. अंधार कितीही दाट असो, दिवा लागला की प्रकाश होतोच. तुमच्या जीवनातील दिवा मी स्वतः पेटवत आहे. जे काही थांबले आहे, अडकले आहे, ते आता मार्गी लागेल. प्रत्येक दिशा तुमच्यासाठी खुली होणार, फक्त विश्वास ठेवा. तुम्ही म्हणालात, माझे नशीब वाईट आहे. नाही रे, ते वाईट नव्हते, ते घडत होते कारण तुम्ही तयार व्हायचे होते. आता तुम्ही तयार झालात, म्हणून मी येतोय. जग तुमच्यासाठी बदलेल. लोक आश्चर्यचकित होतील, इतका मोठा बदल कसा झाला, पण मी सांगतो, तो माझ्यामुळे होईल, स्वामी समर्थांमुळे. तुम्ही एकटे नाही आहात. जग जरी तुमच्या विरुद्ध असले, तरी मी कायम तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही वाट पाहत होता आणि मी योग्य वाट शोधत होतो. आज आपण एकत्र आलो आहोत. आता मी तुमचे जीवन माझ्या हातात घेईन. आता बघा, पैसा येईल, प्रतिष्ठा येईल, प्रेम येईल, समाधान येईल, पण सर्वात आधी मनःशांती येईल, कारण आता मी तुमच्या हृदयात स्थिरावलो आहे. भाग 6. जीवनातील अंतिम सत्य आणि स्वामींची शिकवण. श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी फक्त डोळे मिटा आणि माझे नाव घ्या. हे नाव घेतले की संकटे मागे फिरतात. हे नाव घेतले की भविष्य उजळते. हे नाव घेतले की देव स्वतः तुमच्या मागे चालू लागतो. फक्त मला एक वचन द्या, स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आयुष्यात जर आपण इतरांचे यश स्वीकारले नाही, तर तो मत्सर बनतो आणि जर स्वीकारले, तर ती प्रेरणा बनते. चांगला माणूस तो असतो, जो स्वतःचे निर्णय घेतो आणि त्यांच्या परिणामांसाठी कोणालाही दोष देत नाही. श्रेष्ठत्व जन्माने येत नाही, ते गुणांमुळे निर्माण होते. दूध, घी, ताक, तूप हे सर्व एकाच वंशाचे आहे, पण त्यांची मूल्ये मात्र वेगवेगळी आहेत. दृष्टी बरोबर नको, दृष्टिकोन बरोबर हवा. एका अंध माणसाला मंदिरात येताना पाहून लोक हसले आणि म्हणाले, तू दर्शनासाठी आला आहेस, तुला देव दिसेल का? अंध माणूस हसला आणि म्हणाला, त्याने काय फरक पडतो? माझा देव मला पाहणार आहे. सकाळी लवकर उठणे नेहमीच फायदेशीर असते, मग ते झोपेतून उठणे असो, अहंकाराच्या भ्रमातून किंवा मग झोपलेल्या विवेकातून. जगातील सर्वात सुंदर शब्द आहे वाह. जेव्हा तुम्ही हे कोणासाठी म्हणता, तेव्हा तुम्ही फक्त तुमचा अहंकार तोडत नाही, तर तुम्ही एक हृदयही जिंकता. चूक आणि अपराध यात खूप छोटा फरक आहे. अपराध नेहमी चुकीच्या हेतूने होतो, तर चूक नेहमी शब्दांमुळे होते. त्यामुळे तुम्ही चुका करू शकता, पण कोणाचाही अपराध करू नका. चांगुलपणा किंवा वाईटपणा माणसाच्या कर्मात असतो. कोणी बांबूचा बाण बनवून जखम करतो, तर कोणी बांबूची बासरी बनवून त्यात संगीत भरतो. माणसाच्या गुण आणि दोषांची किंमत असते. फरक एवढाच की गुणांना किंमत मिळते आणि दोषांना किंमत चुकवावी लागते. भाग 7. जीवनाचा प्रवास आणि आध्यात्मिक विचार. वेळ सांगू शकते तुमच्याकडे किती संपत्ती आहे, पण जगातील कोणतीही संपत्ती सांगू शकत नाही तुमच्याकडे किती वेळ आहे. तुम्ही स्वतःला मिठी मारू शकत नाही, ना स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू शकता. जीवन म्हणजे एकमेकांसाठी जगणे. त्यामुळे जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांना वेळ द्या. नात्यांसाठी वेळ काढायला शिका,
नाहीतर वेळ शिल्लक राहील आणि नाती नाहीत. आणि जर तुम्हाला नाती टिकवायची असतील तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण प्रत्येक वाद जिंकणे महत्त्वाचे नाही. जे प्रत्येक वाद जिंकण्याचा प्रयत्न करतात ते अनेकदा नाती गमावतात. राग आणि मतभेद पावसासारखे असावेत, जे पडल्यावर संपतात. प्रेम वायासारखे असावे, जे शांत असते पण नेहमीच आजूबाजूला असते. आणि हो, नाही आणि हो हे दोन लहान शब्द आहेत, पण बोलण्यापूर्वी खूप विचार करायला हवा, कारण घाईत नाही बोलल्याने आणि उशिरा हो बोलल्याने आपण आयुष्यात अनेक गोष्टी गमावतो. जीवन हे असे खाते आहे जे नंतर सुधारता येत नाही. त्यामुळे आजच सुधारणा करा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून उपयोग करा. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकच अट आहे, मनाचा नाही तर हृदयाचा वापर करा. कारण मनात चांगले आणि वाईट दोन्ही विचार असतात आणि हृदयात चांगुलपणाशिवाय काहीच नसते. राग ही अशी स्थिती आहे ज्यात आत्मा मनापेक्षा जास्त वेगाने काम करतो. लोभ आणि हाव ही अशी स्थिती आहे ज्यात दयेपेक्षा चव जास्त वेगाने काम करते. सूड ही अशी स्थिती आहे ज्यात माणूस इतरांपेक्षा स्वतःला जास्त इजा करून शांतता मिळवतो. आणि मत्सर ही अशी स्थिती आहे ज्यात माणूस स्वतःचे अस्तित्व गमावतो. दुसरीकडे आनंद ही अशी स्थिती आहे ज्यात आत्मा शरीरापेक्षा जास्त आनंदी असतो. कठीण निर्णय घेताना सर्वांना आनंदी ठेवणे शक्य नाही, पण प्रत्येकाशी प्रामाणिक रहा आणि मन हलके राहील. माणसाचे जीवन एका थेंबासारखे आहे, पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे. इथे ना राजा ना शिपाई, हा आपला खेळ आहे. इथे फक्त आपली कर्मे महत्वाची आहेत. आपण जे बोललो ते शब्द होते. जे बोलू शकलो नाही ती भावना होती. आणि जे बोलायचे आहे पण बोलू शकत नाही ती आपली प्रतिष्ठा आहे. जगात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण स्वतःला पर्याय नाही. त्यामुळे स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे. आणि हाव ही अशी स्थिती आहे ज्यात दयेपेक्षा चव जास्त वेगाने काम करते. सूड ही अशी स्थिती आहे ज्यात माणूस इतरांपेक्षा स्वतःला जास्त इजा करून शांतता मिळवतो. आणि मत्सर ही अशी स्थिती आहे ज्यात माणूस स्वतःचे अस्तित्व गमावतो. दुसरीकडे आनंद ही अशी स्थिती आहे ज्यात आत्मा शरीरापेक्षा जास्त आनंदी असतो. कठीण निर्णय घेताना सर्वांना आनंदी ठेवणे शक्य नाही, पण प्रत्येकाशी प्रामाणिक रहा आणि मन हलके राहील. माणसाचे जीवन एका थेंबासारखे आहे, पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे. इथे ना राजा ना शिपाई, हा आपला खेळ आहे. इथे फक्त आपली कर्मे महत्वाची आहेत. आपण जे बोललो ते शब्द होते. जे बोलू शकलो नाही ती भावना होती. आणि जे बोलायचे आहे पण बोलू शकत नाही ती आपली प्रतिष्ठा आहे. जगात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण स्वतःला पर्याय नाही. त्यामुळे स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे. इच्छा अनंत आहेत आणि संसाधने मर्यादित आहेत. जे त्यांच्यात संतुलन राखतात ते आनंदी होतात. चांगले विचार ठेवा, लोक आपोआप चांगले दिसतील. चांगले हेतू ठेवा आणि काम आपोआप योग्य व्हायला लागेल. मनापेक्षा जास्त सुपीक जागा नाही, कारण तिथे जे पेरले जाईल तेच उगवेल. मग तो विचार असो, द्वेष असो किंवा प्रेम असो. वास्तव आणि आपल्या अपेक्षांमध्ये फरक असतो. जितका जास्त फरक तितका जास्त ताण. त्यामुळे कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, जे आहे ते स्वीकारा. नेहमी असा दृष्टिकोन ठेवा की खोटे नाही, सत्य शोधा. लपून जगायला शिका, जेणेकरून इतरांचे आशीर्वाद देणारे हात तुमच्या डोक्यावर सहज पोहोचू शकतील आणि कोणाच्या तरी हृदयातून येणाऱ्या प्रार्थना तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतील. नवाकल्यास आशीर्वाद नाही, वाद मिळू शकतो. जर प्रार्थना आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल तर जीवन आपोआप सकारात्मक होते.
सत्यानंतर माणूस निर्भय होतो आणि खोट्यानंतर भित्रा. शिक्षण आपल्याला सत्य बोलण्याचे धैर्य देते आणि परिपक्वता म्हणजे सत्य ऐकण्याचे जीवन. जे लोक जीवनाचा आनंद घेतात त्यांच्यासाठी जीवन सर्वोत्तम आहे आणि जे तुलनात्मक जीवन जगतात त्यांच्यासाठी ते कठीण आहे. जो जग उजळू शकतो तो जीवनात आनंदी आहे. जो स्वतःचे मूल्यमापन करतो तो नम्र असतो. नम्रता म्हणजे शरणागती किंवा दुर्बलता नाही, हे तुमच्या नात्याला हाताळण्यासाठी एक प्रभावी संस्कार आहे. जो प्रत्येकाकडून काहीतरी शिकतो तो ज्ञानी आहे. जो आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तो शक्तिशाली आहे. जो इतरांचा आदर करतो तो आदरणीय आहे. जो त्याच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये आनंदी आहे तो श्रीमंत आहे. कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी ते अशक्य वाटते, पण प्रयत्न केल्याने सर्व काही शक्य होऊ शकते. जेव्हा पावसाचे छोटे थेंब सतत पडतात तेव्हा मोठ्या नद्यांचा प्रवाह बनतो. त्याचप्रमाणे तुमचे छोटे प्रयत्न जीवनात मोठा बदल घडवू शकतात. समस्या फक्त तणावातून निर्माण होतात. उपाय शोधण्यासाठी हसायला हवे. जे कठोर परिश्रम करतात त्यांच्याकडे यश आकर्षित होते. चांगले लोक कठीण काळातही आपली चांगली वृत्ती सोडत नाहीत. जीवनातील चांगले लोक आणि चांगली पुस्तके समजून घेण्यासाठी त्यांना सखोलपणे वाचणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या विषयात प्रभुत्व मिळवायचे असेल तर ते इतरांना शिकवायला सुरुवात करा. टीकेला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला यश मिळताच ते लोक त्यांचा दृष्टिकोन बदलतात. शिक्षण ही एकमेव अशी अक्षय संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत राहते. प्रत्येक पावलावर डगमगू नका. जर यश पाणी असेल तर काळजी घ्या. तुमच्या प्रयत्नांविषयी गोंधळ करू नका. फक्त तुमचे जीवन शांतपणे बदलणे. तुमच्या स्वप्नांच्या मागे धावत रहा, कारण आज नाही तर उद्या लोक तुमच्या मेहनतीला नक्कीच ओळखतील. हे जीवनाचे सत्य आहे. जर तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर इतरांबद्दल तक्रार करण्याऐवजी स्वतःला बदलणे चांगले आहे, कारण संपूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल असणे सोपे आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल उत्कट आणि उत्साही असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कारण कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच यश असते. तुमच्या हातून कोणीही निसटू शकते, पण तुमच्या नशिबात असलेले नाही. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर शहरांवर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका. तुमच्या घराचे दरवाजे लहान ठेवा. जो कोणी वाकून जाईल तो तुमचा आहे हे समजा. जर देव येतो तर अडचणीतही मार्ग निघतो. जो ज्ञानी आहे त्याला समजावता येते, जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही, फक्त वेळ त्याला शिकवते. आजकाल अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू? आपलेच लोक मजा मारतात. जेव्हा आपल्या लोकांची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यनिष्ठ असाल तितके एकटे राहाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवते तेव्हा समजा की जीवन तुम्हाला रडवत नाही, ते तुम्हाला शिकवत आहे. शब्दांचा अर्थ तर सगळेच समजतात, पण शब्दांतील गर्भित अर्थ फार कमी लोकांना समजतो. जास्त महत्त्व देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे महत्त्व आपल्या जीवनात कमी करणे चांगले आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकत नाही. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा ते संत एका झाडाखाली बसून देवाचे स्मरण करत होते. अचानक पूर आला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने पाहिले की एवढ्या परिस्थितीतही संत देवाचे तप करत आहेत आणि त्याला वाटले की हे स्वतःला वाचवण्यासाठी का जात नाहीत. म्हणून तो संतांना म्हणाला की तुम्ही माझ्याबरोबर डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले,
माझे काय होणार आहे? मी किती तपश्चर्या केली आहे. माझा देवावर विश्वास आहे की मला काहीही होणार नाही. देव मला स्वतः वाचवायला येतील. हळूहळू पाणी साधूंच्या कमरेपर्यंत पोहोचले. आता लोक तिथून होड्या घेऊन लोकांना बाहेर काढू लागले. तेव्हा त्यापैकी एक जण साधूला म्हणाला, अहो, पाणी तुमच्या कमरेपर्यंत आले आहे, तुम्ही आमच्यासोबत चला. साधू म्हणाले, नको नको, देव स्वतः मला वाचवायला येतील. आणि तो होड्यावाला माणूसही तिथून निघून गेला. काही वेळानंतर पाणी इतके वाढले की ते साधूंच्या डोक्यापर्यंत आले. आता लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात होते. एक हेलिकॉप्टर साधूकडे आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. त्याने साधूंकडे एक दोरी खाली फेकली आणि म्हणाले, याला पकडा आणि वर या, नाहीतर तुम्ही बुडाल. योगी म्हणाले, ही दोरी परत खेचा आणि जा. माझ्या देवावर विश्वास आहे, तो नक्कीच मला वाचवायला येईल. अखेर साधूंचाही बुडून मृत्यू झाला. असे झाल्यावर साधू देवाकडे गेले आणि म्हणाले, हे देवा, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली, संपूर्ण आयुष्य तुमची उपासना करण्यात घालवले, तरीही मी एवढ्या विश्वासाने वाट पाहिली की तुम्ही मला वाचवायला याल, पण माझा तिथे बुडून मृत्यू झाला आणि तुम्ही आला नाही. असे का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने, पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. मला माहित नाही तू कशाची वाट पाहत होतास. त्याचप्रमाणे जीवनात देव आपल्याला अनेक संधी देतो, पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो. म्हणून कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहू नये. आपल्याला जे काही करायचे आहे ते आज आणि आत्ताच सुरू केले पाहिजे. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात. जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्यांचे होऊन बसतात, त्यांनी दूर राहावे. तुम्हीही दूर राहिलेले बरे. नशीब केवळ कष्टाने बदलते, नुसते विचार करून नाही. स्वामी म्हणतात, जर माझा भक्त सर्व काही शांतपणे ऐकत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या आई आणि श्रद्धेचे उत्तर मी स्वतः देईन. फक्त त्याच्यासमोर नतमस्तक व्हा, तो तुम्हाला कोणासमोरही नतमस्तक होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या. अशा लहान गोष्टी लहान लोकच करतात. फसवणूक फक्त केलेली गोष्ट नाही, तर कोणाशी तरी जवळीक असल्याचा देखावा करणे ही खूप मोठी फसवणूक आहे. धैर्य सोडू नका, तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही हे करू शकणार नाही, त्यांना ते करून दाखवायचे आहे. मैत्री आवश्यक आहे आणि संबंधही आवश्यक आहे, पण आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थिती दाखवते की जीवनात एकटे असणे किती महत्त्वाचे आहे. बाळा, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आज मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या मनाशी संबंधित आहे. तुमच्या मनाच्या खोल कोपऱ्यात तुमच्या इच्छा दडवून ठेवल्या आहेत. आता त्या पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट ऐकायला हवी, स्वामींची गोष्ट. स्वामी समर्थांचा हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणे ही काही योगायोगाची गोष्ट नाही, हे ठरवूनच झाले आहे. बाळा, मी पाहतोय तुम्ही खूप सहन केले आहेस. लोकांचे वागणे, नशिबाची फाटलेली दिशा, नात्यांमधील ओझे. तुम्ही प्रत्येक दिवस एकान दिसणाऱ्या वेदनेत जगला आहात. आणि आज हे बोलणे म्हणजे त्या वेदनेवरची फुंकर आहे. मी तुम्हाला निवडले कारण लाखो लोक झोपलेले असतात, पण तुम्ही जागा होतात. आतून तुम्ही बोलला नाही, पण तुमचे मन किंकत होते आणि तुम्ही हे डोळे बंद करून ऐकायला सुरुवात केली. ही सुरुवात आहे तुमच्या दुःखाच्या शेवटाची. स्वामींच्या कृपेने दुःख संपते, पण त्यासाठी श्रद्धा लागते. ही श्रद्धा म्हणजे डोळे मिटलेले असले तरी मन उघडे असावे लागते. सत्य हे आहे बाळा की स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी मोठे ठेवले आहे, पण तुम्हीच स्वतःला लहान समजता. ज्यांना सगळे सोडून द्यावेसे वाटते
तेच लोक आयुष्यात खूप मोठे काहीतरी साध्य करतात, कारण त्यांचे अंतःकरण तपस्वीसारखे शुद्ध असते. हे सांगतोय मी तुम्हाला, जे तुम्ही हरवले आहे ते परत येईल. जे पडले आहे ते उभे राहील. पण तुम्ही चालत राहिले पाहिजे. स्वामी तुमच्या मागे आहेत, फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा सगळे अंधारून येते तेव्हाच स्वामी येतात. मनात विचारांचा कल्लोळ असतो, झोप लागत नाही, तेव्हा केवळ एकच गोष्ट करा, डोळे मिटून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. 3 मिनिटे, फक्त 3 मिनिटे हा आवाज ऐका आणि झोपा. साक्षात स्वामी तुमच्या स्वप्नात येतील, तुमच्या मनाशी संवाद साधतील, तुमचे भविष्य स्पष्ट करतील. त्यांच्या चरणांशी जोडून घ्या स्वतःला, कारण हे नाते म्हणजे नशिबावर स्वार होण्याचा अधिकार. बाळा, तुमची ही रात्र संपणार आहे. तुमची पहाट येणार आहे आणि ती पहाट तुम्हाला मोठे काहीतरी देऊन जाणार आहे. स्वामींच्या शब्दांनी आज तुम्ही थोडे सावरला असाल, पण उद्या हेच शब्द तुमचे आयुष्य बदलतील. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते येणार आहे. शब्द बदलतील, पण सत्य एकच राहील, तुम्ही तसेच रहा स्वामींच्या प्रेमात. जर हे ऐकून तुमच्या मनाला थोडेसे समाधान, शांती आणि आश्वासन मिळाले असेल, तर या संदेशाला शेवटचे वाक्य म्हणून फक्त एकच वाक्य ठेवूया, हा संदेश तुमच्यापर्यंत नियतीने पोहोचवला आहे, याची काहीतरी कारणे आहेत. हे ऐकणे म्हणजे तुमच्या भविष्याच्या दाराजवळ उभे राहणे आहे. ते उघडणार की बंद ठेवणार हे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांवर विश्वास ठेवता, तर या आवाजाला दुसऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. हे शेवटी लक्षात ठेव, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. कारण जे घडणार आहे ते तुमच्या मनाप्रमाणेच घडणार आहे.